आजचं पत्रकार परिषदेचे विषय म्हणजे एक परवा सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केला की आमच्या ज्या समाज बांधव आहेत मुची समाज 2021-22ला आमचा एक युवा नेता हा मृत्यू पावल्यावर त्याच्या अंत्यविधीला जे समुदाय जमलेलं होतं त्यावेळेस थोडंसं अनुचित प्रकार घडला। त्यामुळे तो कोरोनाच्या नियमामध्ये गर्दी झालेली असल्यामुळे माननीय पोलीस खात्याकडून 353 गुन्हा त्या मुलांवर दाखल केलेलं होतं। त्या दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासंदर्भात आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय फडणवीस साहेबांना त्यांनी फोन करून की यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते रद्द करण्याची त्यांनी सांगितलं आणि त्यांना आश्वासन दिलं की मी हे गुन्हे रद्द करतो। पण ऑलरेडी त्या गुन्ह्यांना 2-3 वर्ष कालावधी झालेला आहे आणि त्यात जसं आमचे सागवडमधले 107 मुलांना त्या ठिकाणी अटक केलेली होती। त्यापैकी त्यांना सोडवण्यासाठी आमचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब आणि आमचे आमदार माननीय प्रणितीताई शिंदे यांनी तो प्रयत्न केला। माननीय गृहमंत्री माननीय IG DIG यांच्याकडे केले आणि इथले तत्कालीन आयुक्त यांना त्यांनी सांगितलं, परंतु गुन्हे दाखल झालेले असल्यामुळे त्यांना तो सोडता येत नाही म्हणून त्यांना त्या ठिकाणी कोर्टाकडे पाठवून दिलं आणि कोर्टाने त्या ठिकाणी त्यांना जामीन देऊन आणि संपूर्ण कोर्टाचा खर्च हे माननीय आमदार प्रणितीताई शिंदे यांनी ज्या वकिलाचा फी असेल जामिनाचा खर्च असेल हा संपूर्ण खर्च त्याने त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि त्यांनी चुकीचं वक्तव्य करून आता हा निवडणुकीच्या मोमेंटमध्ये की जो आचारसंहिता त्या ठिकाणी दिलेल्या लागलेल्या असताना अशा पद्धतीचे त्यांना कमिटमेंट देता येत नाही, तो त्यांनी त्या ठिकाणी भंग केलेला आहे। आणि ह्या समाजासाठी आजपर्यंत सुशीलकुमार शिंदे साहेब असतील आमदार प्रणितीताई शिंदे असतील जो अडचणी असतील समस्या असतील त्यावेळेस आम्हाला त्यांनी मदत आणि सहकार्य केलेलं आहे। त्यांच्या बाबतीत जो वक्तव्य केलेलं आहे हे त्यांचं अभ्यासू वृत्ती नाही आणि त्याचबरोबर ते अभ्यासू वृत्तीचे राहिले असले तर याच्या बाबतीत ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सत्ता असताना त्याचे घटक पक्षाचे एक उमेदवार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माननीय प्रणितीताई शिंदे यांनी अधिवेशनामध्ये हा प्रश्न घेतला होता। त्यावेळेस हेही राम सातपुते आज डॉक्टर बाबासाहेब यांनी दिलेल्या संविधानाने ही राखीव जागेमध्ये ते भाजपचे लोकसभेचे उमेदवार झालेले आहेत आणि त्याच्या आधी त्यांनी माळशिरस राखीव जागा आमदार म्हणून निवडून आलेले आहे। एक मागासवर्गीय दलितांवर जो गुन्हे दाखल झालेले जो अन्याय झालेला आहे। सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, सेंचुरी प्लायवूड, ग्रीन प्लायवूड, किट प्लायवूड, विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर। लॅमिनेट, कोरियन, स्टोन विनियर, अँडला बेस्टा, चारकोल डिझायनर, ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स, कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध। आता पुणे, मुंबई, हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध। कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या। लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर। संपर्क नितेश मोहन सचदेव, मोबाईल 95 11 87 99 61।